ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचे अनेक आमदार आहेत। ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर मात्र गेल्या 30 वर्षांपासून सत्ता शिवसेनेची आहे। या अगोदर आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते ठाण्यामधले सगळ्यात लोकप्रिय नेते राहिले। आजपर्यंत ठाण्यामध्ये एकदाही भाजपला आपला महापौर बसवता आलेला नाही। शिवसेनेच्या वर्चस्वामुळे ठाणे शहरामध्ये भाजप फारशी वाढू शकली नाही असाही दावा केला जातो। बाळासाहेब ठाकरे आणि महाजन मुंडेंच्या काळामध्ये मुंबई ठाणे शिवसेनेचं असा एखादा अलिखित करार झाल्याप्रमाणेच परिस्थिती होती। 2014 मध्ये मोदी शहा सत्तेमध्ये आले आणि त्यानंतर मात्र समीकरण बदलायला सुरुवात झाली। ठाणे मुंबई अपवाद नव्हतं। मित्र पक्ष काहीसे दुखावले तरी चालतील, पण पक्ष वाढला पाहिजे यासाठी जोखीम घ्यायला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तयारी होती। 2017 मध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना ठाणे महानगरपालिकेसाठी लढले स्वतंत्र, पण भाजपला फारसं यश काही मिळालं नाही। यावेळेस युती मुंबईमध्ये जरी झाली या दोन पक्षांमध्ये, तरी ती ठाण्यामध्ये होण्याची शक्यता सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत कमी दिसते।